माझ्या 3 फेवरेट रेसिपीज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फेवरेट म्हणण्यापेक्षा ज्या रेसिपीज मी एकदम अप्रतिम बनवू शकते, चुकण्याची कुठेही गुंजाईश नाहीये, अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिली आपली रेसिपी असणार आहे ढोकळ्याची। एकदम सॉफ्ट स्पॉन्जी, कधीच न चुकणारा खमण ढोकळा कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। दुसरी रेसिपी आपली असणार आहे मेदू वड्याची। वरतून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी मेदू वडा कसा बनवायचा हे आपली दुसरी रेसिपी असणार आहे। आणि तिसरी रेसिपी आपली असणार आहे मैसूर पाकची। एकदम जाळीदार हलवाईसारखा मैसूर पाक तुम्ही म्हणू शकता। तोंडात टाकताच विरघळणारा असा मैसूर पाक कसा बनवायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि व्हिडिओ बघितल्यानंतर या रेसिपीज ट्राय करून सुद्धा नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आता काय, आपण प्रत्येक जणच ढोकळा बनवतो, पण एखाद्या वेळेस आपला ढोकळा खूप छान बनतो तर एखाद्या वेळेस काहीतरी गडबड होते। त्यामुळे आज मी खूप छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगितलेत आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट दिलेत, त्यामुळे एकदम व्यवस्थित आपला ढोकळा बनेल। तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतले। यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेऊयात। मीठ घालायचे चवीनुसार आणि यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढं सायट्रिक ऍसिड घालायचे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप, स्पून वगैरे नसतील, घरच्या एखाद्या भांड्याने तुम्ही बेसन घ्या आणि थोडं थोडं करून सायट्रिक ऍसिड टाका। आपल्याला फक्त ह्याची आंबट चव आली पाहिजे, खूप आंबट पण करायचं नाहीये। थोडंसं आंबट असलं म्हणजे आपला ढोकळा छान फुलतो। आणि बेसन घेताना तेही आपल्याला एकदा चाळूनच घ्यायचंय, त्यामुळे त्यात गुठळ्या होत नाहीत आणि एकदम प्लेन आपलं बॅटर बनतं। थोडं थोडं पाणी यात घालायचं आणि फेटत जायचे। आता याला फेटताना सुद्धा थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आणि एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचे, त्यामुळे सुद्धा यामध्ये गुठळ्या बनत नाहीत। आणि जर तुमच्याकडे सायट्रिक ऍसिडच नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लिंबाचा रस घालून सुद्धा छान ढोकळा बनवू शकता। थोडा थोडा करून लिंबाचा रस टाकायचा आणि तेही आपल्याला आंबट झालंय का हे चेक करून बघायचंय। थोडासा मी इथे येलो फूड कलर घातलाय, ऑप्शनल आहे। जर तुम्हाला फूड कलर घालायचं नसेल हळद घाला। हळद आपल्याला जास्त घालायची नाही, जर जास्त हळद झाली तर रेड रेड स्पॉट येतात ढोकळ्यामध्ये, त्यामुळे थोडीच हळद घालायची। 1 चमचाभर तेल घालून घेऊयात। आता या बॅटरची कन्सिस्टन्सी हीच ठेवायची आहे बरं का, खूप जास्त घट्ट बनवायचं नाही किंवा खूप जास्त पातळही बनवायचं नाही। जर आपण घट्ट बॅटर बनवलं तर एकदम कोरडा कोरडा ढोकळा बनतो, सॉफ्ट बनत नाही। पाणी मी मोजून टाकलेलं नाही, या अंदाजेच यामध्ये टाकलेलं आहे। आता याला झाकून आपल्याला 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे। ही स्टेप सुद्धा खूप गरजेची आहे। तोपर्यंत आता आपण कढईमध्ये पाणी घालून घेऊयात। भाताला वगैरे आपण खाली जसं ठेवतो तसं तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे। एखादं स्टँड ठेवायचंय आपली ढोकळ्याची प्लेट ठेवण्यासाठी। जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी वगैरे खाली ठेवली तरीही चालेल। जी प्लेट तुमच्या कढईमध्ये फिट होतीये ती चेक करून बघा आणि ती ढोकळा बनवण्यासाठी घ्या। त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे सगळीकडे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो खाली चिटकून बसत नाही। आपल्या बॅटरला ठेवूनही आता 10 मिनिटं झालेले आहेत, त्याला चेक करून घेऊयात। आपण जर आता पाहिलं तर आपलं जे पहिलं बॅटर होतं त्यापेक्षा हे एकदम थिक झालेलं आहे, तर असंच बॅटर आपल्याला हवंय। आपण वरतून जर त्याला खाली ओतलं तर खाली एक डॉट दिसतो, अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची। जेवढं आपण सायट्रिक ऍसिड टाकलंय तेवढंच आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकायचा आहे। जो सोडा आपण भज्यात वगैरे वापरतो ना तोच, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय। आता याला मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचंय। जर तुम्ही खूप घाईघाईने याला फेटत गेलात तर त्याची एअर निघून जाते, त्यामुळे एकदम हलक्या हाताने त्याला फेटायचंय। आणि फेटण्यासाठी विस्कचा वगैरे वापर करायचा नाही, चमच्यानेच इथे आपल्याला फेटायचंय याला। आपण एकदा यामध्ये सोडा टाकला आणि हे फुललं की खूप वेळ त्याला बाहेर ठेवायचं नाही, लगेच लगेच आपली पुढची प्रोसेस करून घ्यायची। आपण त्याला खूप वेळ बाहेर ठेवलं तरी सुद्धा ते फ्लॅट होतं आणि खूप फुलत नाही आपला ढोकळा। प्लेट थोडी वाकडी वगैरे करूनच त्याला सगळीकडे पसरून घ्या, खाली आपटू नका। खाली आपटलं तरीही त्यातली एअर निघून जाईल। पाण्याला इथे चांगली उकळी फुटलेली आहे आणि उकळी फुटलेलंच पाणी आपलं असलं पाहिजे, त्यावेळेसच आपली ही प्लेट यामध्ये ठेवून द्यायची आहे। प्लेट ठेवली की लगेच झाकून टाकायचं याला। आता इथे मी काचेचं झाकण वापरले आणि अशा झाकणांना एक छोटं होल असतं, ते होल सुद्धा आपल्याला कव्हर करून घ्यायचंय। ते आपण होल कव्हर नाही केलं तर तिथून बाहेर स्टीम बाहेर निघून जाते आणि तरी सुद्धा आपला ढोकळा फुलत नाही, त्यामुळे झाकण यावरती ठेवताना सुद्धा आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। आणि हा ढोकळा आपण कढईमध्ये ठेवल्यानंतर त्याला 10 मिनिटं होईपर्यंत अजिबात याला चेक करून बघायचं नाहीये। मध्ये आधी आपण याला चेक करून बघितलं तर आपला ढोकळा त्यानंतर फ्लॅट होऊन जातो, त्यामुळे 10 मिनिटांनंतरच याला चेक करायचंय। हाताला ढोकळा चिकटला नाही म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला आहे। आता यानंतर आपण ढोकळ्याला लागणारा तडका बनवून घेऊयात। तरी त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतले। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून द्यायची आहे। मोहरीला छान असं तडतडून द्यायचंय, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ते घालून घेऊयात, थोडीशी हिरवी मिरची आणि पाणी।
हो, पाणीच घालायचंय. आपण 1 कप बेसन घेतला असेल तर आपण इथे अर्धा कप पाणी घालून घेऊया. यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय, थोडी साखर टाकायची आहे. साखर थोडी जास्तच टाकायची आहे, कारण गोड असं हे पाणी असतं आणि त्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान चव येते. साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि ह्या तडक्याला थंड व्हायला ठेवून द्यायचंय. ढोकळा सुद्धा कधीही गरम असतानाच कट नाही करायचा, तरी थोडासा आपला फ्लॅट होतो ढोकळा. त्यामुळे ढोकळा सुद्धा व्यवस्थित थंड किंवा कोमट होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच त्याला कट करायचा आहे. एकतर तुम्ही गरम ढोकळ्यामध्ये त्याला कट केलं तर तो व्यवस्थित कट सुद्धा होत नाही, आणि जर तुम्ही गरम ढोकळ्यावरती गरम तडका टाकला तर एकदम सॉगीसा चिकट असा ढोकळा आपला बनतो. त्यामुळे कोमट ढोकळा होऊन द्यायचा आहे आणि आपलं जे यावरती टाकणारा तडका आहे तो सुद्धा कोमटच होऊन द्यायचा आहे, किंवा थंड झाला तरीही चालेल. आणि त्यानंतर ढोकळ्यावरती व्यवस्थित हा सगळा तडका टाकून घ्यायचा आहे. जसं जसं हे तडक्याचं पाणी तुम्ही यावरती टाकताल तुम्ही बघाल की हा ढोकळा थोडा थोडा फुलत चाललाय. म्हणजे जो पहिला आपला ढोकळा फुललेला आहे त्यापेक्षाही खूप जास्त तो फुलतो आणि थोड्या वेळानंतर ते सगळं पाणी हा ढोकळा ॲब्झॉर्ब करून घेतो. हे तडक्याचं पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं त्याला असंच शांत राहून द्या आणि त्यानंतर तुम्ही याला काढून घेऊ शकता. इथे बघितलं किती जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा ढोकळा बनून तयार आहे. या ढोकळ्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा सॉस वगैरे सर्व करू शकता आणि काहीही तुमच्याकडे नसेल तरीही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण आपला ढोकळाच एवढा मस्त बनतो ना, एकदम सॉफ्ट बनतो. त्यामुळे असाच ढोकळा दिला तरीही सगळ्यांना खायला आवडेल. आता आपली दुसरी रेसिपी असणार आहे मेदूवड्याची. तर मेदूवडा बनवायला काही खूप कष्टही लागत नाहीत आणि खूप गोष्टीही लागत नाहीत, पण परफेक्ट मेदूवडा तोच असतो जो वरतून क्रिस्पी असेल आणि आतून एकदम सॉफ्ट. तर असा मेदूवडा बनवण्यासाठी टेक्निक्स मात्र नक्कीच लागणार आहेत, त्याच मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेदूवडा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ तुम्ही व्यवस्थित साफ करून घ्या. कधी कधी काय होतं, छोटेसे व्हाईट कलरचे खडे यामध्ये असतात आणि आपली जी सगळी रेसिपी आहे त्यामुळे खराब होते. तर व्यवस्थित साफ करून घेतलेली उडदाची डाळ यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा तुम्ही याला धुवून घेतलं तरीही चालेल. यामध्ये पुन्हा आपण एक स्वच्छ पाणी घालणार आहे आणि 3 ते 4 तास या डाळीला आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त वेळही त्याला ठेवू शकता. जसं की तुम्ही रात्री ठेवलं तर सकाळी तुम्ही मेदूवडे बनवू शकता, किंवा संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळीच तुम्ही याला भिजत घालून ठेवू शकता. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त वेळ याला भिजत नाही घालायचं, कारण काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर जास्त वेळ भिजवलं तर त्याचा एक अंबूस वास येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी वेळच भिजवायचं आहे आपल्याला. ज्या वेळेस आपल्याला मिक्सरमध्ये याला बारीक करायचं आहे, फ्रीजमधलं थंड पाणी यामध्ये होता, किंवा ही डाळच तुम्ही तासभर फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल. याने काय होईल, ज्यावेळेस आपण हे डाळ वाटणार आहे ती अजिबात गरम होणार नाही आणि त्यामुळे आपले जे मेदूवडे आहेत ते फ्लफी बनायला मदत होते आणि आपण एकदम फाईन पेस्ट याची तयार करू शकतो. आणि जे एक्स्ट्राचं पाणी तुम्हाला घालायचंय, थोडंच घालायचं, खूप जास्त घालायचं नाही, तेही तुम्ही थंड पाणीच घाला, त्याने सुद्धा आपल्याला थोडा फायदा होईल. जी डाळीची पेस्ट आहे ती एखाद्या भांड्यात आपण काढून घ्यायची आणि विस्कनी त्याला मस्त हलवायला स्टार्ट करायचंय. जेवढं जास्त आपण याला फेटेल तेवढं जास्त हे बॅटर फ्लफी बनेल, एअरी बनेल आणि आपला मेदूवडा आहे तो जाळीदार बनेल, सॉफ्ट बनेल. तुमच्याकडे विस्क नसेल, एखादी पळी घ्या, चमचा घ्या आणि त्याने याला फेटा, काही हरकत नाही. आणि तेही करायचं नसेल, तुम्ही हाताने जरी त्याला व्यवस्थित फेटलं ना तर तसंही ते फेटलं जातं. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी घालायची बारीक चिरलेली मिरची, ओबडधोबड कुटलेलं थोडंसं जिरं टाकलंय, मीठ घालायचंय आपल्या चवीनुसार आणि थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा, लसूण, ज्याही गोष्टी हव्यात त्या तुम्ही ॲड करू शकता, पण आता आपण एवढ्याच गोष्टी यामध्ये घालणार आहे. आणि आता मात्र एकदम हलक्या हाताने याला मिक्स करायचं, कारण एवढ्या वेळ फेटून आपण यामध्ये जी एअर मिक्स केली आहे ती याला मळून घालून नाही टाकायची, त्यामुळे एकदम हलक्या हाताने याला मिक्स करायचंय. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वडे तयार करायला सुरुवात करायची. ज्यावेळेस आपण वडे बनवणार आहे, हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. कोणतीही वेगळी टेक्निक लावायची गरज नाही आहे याला बनवण्यासाठी. हात फक्त ओले करून घ्यायचे, या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ज्या हाताने तुम्ही हा वडा तेलामध्ये टाकणार आहे तो पुन्हा पाण्यात भिजवून घ्यायचा. हातावरती वड्याचं बॅटर ठेवायचं, त्याला मध्ये एखादं छोटंसं होल पाडायचं आणि हा वडा तेलामध्ये टाकून द्यायचा.
हाताला आपण जे पाणी लावलेलं आहे त्यामुळे हे बॅटर अजिबात हाताला चिटकत नाही आणि परफेक्ट बॅटर तेच असतं की जे आपल्या हाताला अजिबात चिकटणार नाहीये. 4 वडे मी या तेलामध्ये टाकणार आहे. खूप जास्त वडे एकाच वेळी आपल्याला या तेलामध्ये नाही टाकायचे, कारण आपण जास्त वडे टाकले तेलाचं टेम्परेचर कमी होणार आहे आणि त्यामुळे आपले वडे ऑइली बनू शकतात, व्यवस्थित ते फ्राय होणार नाही. वडे तेलामध्ये टाकायच्या आधी सुरुवातीला मस्त तेल गरम करून घ्यायचं. वडे टाकल्यानंतर मीडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच याला मस्त फ्राय होऊन द्यायचं, ज्याने काय होतं आतनं आपले वडे सॉफ्टच राहतात पण वरतून एकदम क्रिस्पी बनतात. याच पद्धतीने सगळे मेदूवडे मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत. बघितलं, मेदूवडे बनवायला खूप कष्टही लागत नाहीत आणि खूप गोष्टीही लागत नाहीत. फक्त आपल्यालाच वाटतं की आपलं व्यवस्थित बनेल की नाही. मेदूवडे बनवले की त्याबरोबर सांबर तुम्ही सर्व करू शकता, खोबऱ्याची चटणी सर्व करू शकता आणि तुम्हाला असा आकार वगैरे त्याला द्यायचा नसेल, डायरेक्ट तुम्ही हे बॅटर बनवलं भज्यासारखं तळलं ना तरी सुद्धा चालतं. एकदम मस्त स्पॉन्जी मेदूवडा बनून तयार आहे. हा वडा खाऊन घेऊयात आणि आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे आता वळूयात. एकदम जाळीदार आणि फुललेला आणि त्याच सोबत तोंडात टाकताच विरघळणारा सॉफ्ट असा मैसूर पाक तुम्हाला बनवायचा असेल, ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जसा तुम्ही स्वीट होम मधून मैसूर पाक विकत आणताल किंवा त्यापेक्षाही छान मैसूर पाक बनवण्याची एकदम डिटेल रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मैसूर पाक बनवण्यासाठी साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे हे आपण सगळ्यात आधी बघून घेऊयात. तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलंय आणि अर्धा कप मैदा घेतलाय. हवं तर आपण बेसन जास्त घेऊन मैदा थोडासाच यामध्ये टाकू शकतो. फक्त हे दोन्ही मिळून 1 कप घ्यायचंय. त्याच मेजरिंग कपने 1 कप आपण साखर घेतली आहे, पाऊण कप घेतले तेल आणि पाऊण कप घेतले तूप. आता हे दोन्ही मिळून सुद्धा आपण 1.5 कप घेतलेले. थोडासा येलो फूड कलर ऑप्शनल आहे आणि पाणी. आता हे तेल आणि तूप हे दोन्ही आपल्याला एका पातेल्यात मिक्स करून घ्यायचंय. नक्की ह्याची क्वांटिटी किती लागणार आहे हे आपल्याला मैसूर पाक बनवतानाच समजणार आहे. आपण हवं तर हे थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. काहींचा असा ग्रह असतो की तेलाने मैसूर पाक फुलतो, त्याला छान जाळी सुटते वगैरे वगैरे, तर असं काही नसतं. आपण फक्त तुपाने जरी मैसूर पाक बनवला ना तरीही तो खूप छान बनतो. फक्त तूप खूप महाग आहे आणि आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लागतो ना, त्यामुळे आपण हे दोन्ही मिक्स करून घेतो. साखर आपण एका कढईमध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे साखर बुडेल एवढंच पाणी यामध्ये घालूयात. गॅस आपण मीडियमच ठेवूयात आणि कंटिन्युअसली हलवत राहूयात. आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. एकदम हाय गॅसवर वगैरे आपण ठेवलं तर हे पटकन होऊन जाईल आणि आपल्या लक्षात येणार नाही, त्यामुळे मीडियम गॅसवर ठेवायचं आणि हलवत राहायचं. जोपर्यंत आपला पाक बनतोय तोपर्यंत आपला मैदा आणि बेसन आपण मिक्स करून घेऊया. हे मी आधी छान चाळून घेतलेले बरं का, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या वगैरे बनत नाहीत. तूप आणि तेल आपण मगाशी गरम करायला ठेवलं होतं, मी तुम्हाला सांगायचे विसरले पण मी ते गरम करायला ठेवले आणि त्यातलंच तूप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं ते तूप घ्यायचं, याच्यामध्ये टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं. आपल्याला हे फक्त असं बेसन आणि ते मस्त ओलं करून घ्यायचंय, एवढंच याच्यामध्ये टाकायचंय. आणि बाकी आपलं तूप तेल वगैरे तसंच मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपला पाक इथे बनत आलेला आहे. 1 तार किंवा 1.5 तार असा आपल्याला याचा पाक बनवायचा असतो. चेक करायचं तर तुम्हाला माहितीच असेल, असं आपल्या चमच्यावरती घ्या, हाताने असं हलवून बघा, तार दिसली की झाला पाक तयार. चमच्यावरती घेतल्यानंतर पण लगेच त्याला हात लावू नका, थोडंसं थंड झाल्यानंतर चेक करा, नाहीतर हाताला चटका बसेल. 2-3 वेळा याला मी व्यवस्थित चेक केलंय, कारण कोणतीही रिस्क आपल्याला नकोय. जर आपला पाक कच्चा राहिला तर आपला जो मैसूर पाक आहे तो फुललेला तसाच राहत नाही. त्यामुळे व्यवस्थित 1.5 तारेचा वगैरे आपण पाक घेतला ना तरीही चालेल. पाक आपला तयार झाला की मग त्यामध्ये आपलं जो बेसन आणि मैदा आपण मिक्स करून ठेवलाय तो टाकून घ्यायचा आहे. आपण जर चाळलेला तसाच कोरडा मैदा आणि बेसन यामध्ये टाकलं असतं ना तर त्याला मिक्स करायला खूप टाइम लागला असता आणि गुठळ्या सुद्धा बनतात. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप मिक्स करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे हे पटकन मिक्स होतं. जसं जसं गरम होत जाईल ना, तूप पगळेल तसं हा मैदा त्यामध्ये मिक्स होत जातो. इथेच आपण यामध्ये थोडासा येलो फूड कलर घालून घेतलाय, बिलकुल ऑप्शनल आहे. हवा असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि आपलं तेल आणि तूप जे आहे ते मी शेजारी गरम व्हायला ठेवलेलंच आहे. इंडक्शनवर मी तूप गरम करायला ठेवलंय. त्यामधलं गरम तूप आता एका पळीने आपल्याला घ्यायचंय आणि यामध्ये टाकायचंय. तूप यामध्ये टाकलं की याला थोडीशी जाळी आल्यासारखी वाटते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ती जी जाळी आली आहे ती परत विरघळून जाते आणि जे सगळं तूप आपण टाकलंय ते पण यामध्ये मिक्स होऊन जातं. तर त्यामुळे आपण काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाहीये. थोडं थोडं तूप घ्यायचंय, यामध्ये टाकत जायचंय, ते मिक्स होऊन जाणारच आहे. यामध्ये बघून वाटेल की खूप आठास आहे, पण जास्त आठास लागत नाही. 10-15 मिनिटात बहुतेक आपला हा मैसूर पाक बनवून तयार होतो आणि खूप छान मैसूर पाक घरीच तयार होतो. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा.
ज्या वेळेस आपलं जे हे मिक्सचर आहे ते तूप टाकल्यानंतर एकदम जाळीदार तसंच राहतं, अजिबात याची जाळी मोडत नाही आणि तूप सुटायला सुरुवात होते. म्हणजेच जे टाकलेलं तूप आहे ते ॲब्झॉर्ब करत नाही, फुटलेलं दुधासारखं दिसतं. त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपला मैसूर पाक एका ट्रेमध्ये काढून घ्यायचा आहे. बघितलं, हा मैसूर पाक काढताना याची जाळी जशीच्या तशी दिसते, तर असंच असताना ते आपल्याला काढायचं आहे. जर ती जाळी राहत नसेल, चपटी वगैरे होत असेल ना, तर आपण तो मैसूर पाक लवकर काढलाय असं समजायचं आणि मग मैसूर पाक तसाच राहत नाही, काढल्यानंतर तो फ्लॅट होत जातो. गरम गरम असतानाच त्याला अजिबात हलवायचं नाही, असाच राहून द्यायचा आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करून घ्यायचे. माझ्याकडून इथला याचा कट करायचा व्हिडिओ काढायचा राहून गेलाय, पण हे कोमट असताना आपल्याला याला कट करायचं आहे. खूप थंड झाल्यानंतर कट करतानाही तो व्यवस्थित कट होणार नाही आणि खूप गरम असताना आपण जर त्याला कट केलं तर त्याची जाळी खराब होईल. त्यामुळे तो कोमट असताना आपल्याला याला कट करायचं आहे. आणि एखाद्या वाटीत वगैरे असं आपल्याला तिरकं आपला जो ट्रे आहे तो उभा करून ठेवायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तूप वगैरे आहे ते निथळून त्या वाटीमध्ये येतं. तर इथे आपला हा मैसूर पाक तयार आहे. मी थोडासा गरम असतानाच याला कट केला होता, त्यामुळे इथे याची जाळी दिसत नाहीये आणि यामधून बघितलं एवढं तूप बाहेर निघालेलं आहे. त्यामुळे गरम असताना त्याला पटकन कट नाही करायचं, थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच कट करायचं. जरी वरतून तुम्हाला जाळी दिसत नसेल तरी आतमधून याला खूप छान अशी जाळी सुटलेली आहे. मी याचा वरचा एक लेअर काढलाय, तर इथं बघू शकता तुम्ही त्याला कशी जाळी आहे. संपूर्ण आपण तुपामध्ये जरी हा मैसूर पाक बनवला तरीही खूप छान बनतो. मी नेहमी तुपामध्येच हा मैसूर पाक बनवते. आणि आपण यामध्ये मैदा घातला तर म्हणताल की मैसूर पाक फक्त बेसनपासूनच बनवला जातो, तर असं नाही. आपण जर यामध्ये मैदा घातला तर एकदम हलका असा आपला मैसूर पाक बनतो. हवा असेल तर तुम्ही हीच टेक्निक वापरून फक्त बेसनचा बनवला तरीही चालेल, पण थोडासा मैदा त्यामध्ये घाला, म्हणजे हलका फुलका छान जाळीदार मैसूर पाक बनेल. आता कुणाला वाटायला नको की जाळीचा बनवलाय तो वेगळाच आहे आणि तू बनवलेला वेगळाच मैसूर पाक झालाय. मी इथे दाखवते, मी असं करून घेतलं होतं पुढे तुम्हाला दाखवण्यासाठी. थोडासा वरचा एक लेअर काढून घेतला आणि आतमध्ये एकदम असा जाळीदार मैसूर पाक दिसला आहे. या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर खूप सॉफ्ट आणि जाळीदार मैसूर पाक बनवतो. बनवायलाही खूप सोपं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की सगळे जे इन्ग्रेडियंट आहे ते एकदाच मिक्स करायचे आणि मग ते हलवत राहायचं आणि मग मैसूर पाक बनतो. पण ती टेक्निक जरी तुम्हाला बघायला सोपी वाटत असेल तरी आपला हात खूप दुखून येतो, कारण की खूप वेळापर्यंत आपल्याला ते बेसन वगैरे हलवावं लागतं आणि ते खूप हाताला जड जातं. त्यामुळे त्या पद्धतीने न करत बसण्यापेक्षा ही एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान मैसूर पाकही आपला बनणार आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला या 3 रेसिपीज हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज आणि कधीतरी मधून अधून असं कुकिंग वगैरे वेगळंच काहीतरी अशा वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असतो. तर या सगळ्या टॉपिक्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिक मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू.